नाव भूषण गावंडे. आम्ही तुमच्यासमोर दोन मिनिटं बोलणार आहे. नमस्कार, माझं नाव शिवा मावचार. मी तुम्हाला या पुस्तकाबद्दल माहिती सांगतो. या पुस्तकाचं नाव घरातील प्रदूषण रोखणारे झाड आहे. या पुस्तकाचे लेखक गो भागवत आहेत. हे आम्ही तुम्हाला पुस्तक देतो, उद्या आम्ही घ्यायला येऊ. नमस्कार, माझे नाव गौरव सोळंकी आहे. मी आठवीमध्ये शिकतो. आपल्या गावात ग्राउंड का बरं? तुम्हाला प्रश्न केला आहे त्याने, आपल्या गावात ग्राउंड का बरं नाही आहे? बरं, ठीक. नमस्कार, माझे नाव आकांक्षा विधान सोळंके. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. मुलं शिकत का नाही? काय कारण आहे की मुलं शिकून नाही राहिले गावातले? गावातून मुलं शिकून राहिले, शाळेत जात नाही सर. काय शिकलं तर आम्ही शाळेत जायला पाहिजे, घरी अभ्यास करायला पाहिजे. हां, ठीक. तिकडून आल्याचं आपण ते शनिवार दिवशी राहिले अभ्यास करा म्हटलं ते बॅट बॉल घेऊनच पळतात. बरोबर आहे. त्यांच्या दिमागाला लोड द्यायला पाहिजे. आपण किती लोड द्यायला ते खेळ काय कामाचे? हो, अगदी बरोबर आहे. नमस्कार, माझे नाव विशाखा जयजयमोरे. आम्ही तुम्हाला प्रश्न करणार आहोत. मुलं मोबाईल का पाहतात? मुलं मोबाईल पाहण्याची कारणं काय आहेत बा? काहीच काम नाही ना मोबाईल पाहायचं. कारण का काय त्या मोबाईलमध्ये शाळेत काही त्याच्या येत नाही. शाळेत आले तर मोबाईलमध्ये चित्र पाहिले, खेळण्याची कामाची होत नाही. दिमाग हवेच्या कामाचे लाईनमध्ये काय ऐकतच नाही. असं मुलं ठोकून काढायला पाहिजे. मला काय असे ना. बरं, ठीक. माझं नाव आदित्य मोरे. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.